कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्यांचा हेतू काय असून काय नाही मला चांगलं माहित आहे। हेतू चांगला असेल तिचा, पण तिच्यामुळे मोठ्या मालकासनी आबाद ठेंगणं झालंय। त्यांना तर वाटतच आहे का मावशी घरात परत येऊ नये म्हणून। यात नवीन काय मग सांग की। नवीन हेच आहे का तुमची बायको त्या चारूबाईसनी आणि मोठ्या मालकासनी हाताशी धरून आमचा सारखा पान उतारा करते, सारखं पाण्यात बघते आम्हाला। चंचू पात्र, अगं माणसं ओळखाय शिक ग बाळा, आणि माणसं ओळखायला येत नसतील तर तोंड तरी बंद ठेवीत जा। तू तर आई साहेबांची बहीण आहेस की ग, तुला बी माणसं ओळखाय जमीन त्याचं कसं आहे नवा अधिपती, ताई नाही म्हणताना आमासनी कुणी जमीतच धरत नाही हो। आणि कवा कवा असं वाटतंय का आमचं कुणी बी उरलं नाही। या असल्या काहीतरी गोष्टी तुम्ही मनात ठेवताय, म्हणताना तुम्हाला तुमचं कुणी वाटत नाही, एकटं पडल्याने वाटतंय। हो मास्तरीन बाई, हो तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो। पाणी पाणी एवढी कुणीकडे लागले तंद्री? नाही काही नाही। नाही खरंच काही नाही। सांगा की। म्हटलं ना काही नाही। कळलं सोडा मला कोणाचा विचार करत होता। कुणाचा? अजून कोणाचा? चारुला तर मॅडम चारू सूर्यवंशी त्या दोघांचाच। तुम्हाला कसं कळलं? आम्हाला नाही कळणार तर कुणाला कळणार? तुमचा स्वभाव आम्हाला चांगला माहित आहे मास्तरीन बाई। तुमच्या मनाचं वायरिंग कसं आहे ना ते आतून माहिती आहे आम्हाला सगळं। तुमचं कसं असतंय, एखादा विषय डोसक्यात घेतला की तो सुटूस तर तुमच्या मनात तोच घोळत राहतो। मी बरोबर बोललो नाही तेवढं फक्त सांग। बरोबर ओळखलं तुम्ही। खरंच मी आई बाबांचाच विचार करत होते। बघा ना इतके दिवस झाले ताई घरात आल्या। अहो पण तुम्ही कशाला उगाच त्यांचा विचार करताय? तसं नाही हो, पण त्यांच्यातला जो ऑकवर्डनेस आहे ना तो बघून मला कसं तरीच होतं। मी किती प्रयत्न करते काय सांगू तुम्हाला, मला कळत नाही मी बाबांना कसं समजावू, कोणत्या भाषेत समजावू। तुम्हाला माहितीये मी आता आईंना पाठवते त्यांच्या खोलीत चहा द्यायला, आणि ते दोघं खोलीत असले की दुसऱ्या कोणी जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करत असते। हे सगळं यासाठीच की त्यांनी एकमेकांशी बोलावं, एकमेकांबरोबर वेळ घालवावा। तसं काहीच होत नाही। असलं काही करू नका। ऐका, मला मान्य आहे तुमचा हेतू चांगलाच असतोय कायम। तुम्हाला वाटतंय की म्हणजे थोडक्यात माणसं जोडण्याचा प्रयत्न असतोय तुमचा, सगळ्यांनी आपलं गुण्यागोविंदानं राहावं, आनंदानं राहावं म्हणून तुम्ही सगळं करताय। पण कसं आहे, कधी कधी समोरचा माणूस कसा आहे त्याच्यावर बी आपलं वागणं ठरवायचं असते। म्हणजे तुम्ही ज्या माणसासाठी एवढे प्रयत्न करताय त्याला किंमत आहे का त्याची, त्याचा विचार करा। असं का म्हणताय तुम्ही? कारण आम्ही आमच्या भावाला चांगलं ओळखतो। त्या माणसाला बाईचं मन कवाच कळलं नाही। तसं असतं तर आमच्या आई साहेबांनी असं हाताला धरून घराबाहेर काढले नसते। त्यांनी त्यांच्या उपकाराची परतफेड अशी केली नसती। तुम्ही नाही दगडावर डोसकं आपटून गेलाय, बाकी काय नाही। तर डोसकं फुटेल पण त्या दगडाला काय पाझर फोडायचं नाही। तुमचा बाप म्हणजे नुसता दगड आहे, दगड। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।